अपद्रव्य म्हणजे वेस्ट मटेरियल सगळं, म्हणजेच केर कचरा. मग तो घरातला असेल, बाहेरचा असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल, जे काही केर कचरा आहे जो आपण टाकून देणार आहोत त्या सगळ्याला अपद्रव्य असं म्हटलं जातं. आता ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, सगळीकडे कचरा हा निर्माण होत असतो. आणि आपण जिथे राहतो त्या भागातला जो निवासीय परिसर आहे त्याच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे, म्हणजे पर्यावरण जे आहे, ते जर आपल्याला आरोग्यदायी ठेवायचं असेल तर त्या दृष्टीनं अपद्रव्य निवारणाचं म्हणजेच कचरा निर्मूलनाचं काम हे व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला खूप महत्व आहे. कारण जर कचरा किंवा घाण जी आहे ती जर एका ठिकाणी अशी साठत राहिली तर त्यामुळं काय होतं की तिथे ती कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मग त्याच्यावर माशा, चिलट, आळ्या अशा प्रकारचे कीटक हे सगळे त्याच्यावर जमा होऊ लागतात आणि त्यांच्याद्वारे अनेक रोगांचा प्रसार होतो. आता हे जे अपद्रव्य आहे ते कुठे कुठे कशा प्रकारे तयार होत असतं, तर एक म्हणजे घरातील अपद्रव्य, जे घरामध्ये जमा होणारा जो केर कचरा आहे, राख आहे, कागदाचे तुकडे आहेत, नंतर वाया गेलेलं अन्न आहे, काचेच्या वस्तू असतात, जुन्या टाकाऊ वस्तू असतात, भाज्यांची देठ, फळांच्या साली, देठ, पानं, तर हा असा खूप कचरा आपल्या घरामध्ये जमा होत असतो. नंतर रस्त्यावरचं अपद्रव्य, रस्त्यावरचं अपद्रव्य त्याच्यामध्ये गवत असतं, झाडाची पडलेली पानं असतात, फळं असतात, फुलं असतात, कागदाचे तुकडे असतात, वेगवेगळ्या पशूंचं मलमूत्र असतं किंवा मेलेले पशु पक्षी पण असतात त्याच्यामध्ये. तर हे जे रस्त्यावरचं जो कचरा आहे किंवा अपद्रव्य आहे त्याचं सुद्धा निर्मूलन करणं आवश्यक आहे. नंतर बाजारामधील अपद्रव्य, बाजार म्हणजे जिथं बाजार भरतो मग तिथे सगळ्या प्रकारची दुकानं असतात, भाजीपाला असतो, फळं असतो. तर इथं सगळ्यात जास्त कचरा जास्त प्रमाणामध्ये तयार होतो. कारण वाया गेलेली जी भाजी आहे, न विकली गेलेली भाजी, फळं हे लोक तिथेच टाकून जातात किंवा दुकानांमधून काही ना काही खरेदी करतात, खातात, त्याचे जे वरची जे पाकिट असतात किंवा प्लास्टिकची आवरणं असतात ती सुद्धा रस्त्यात बऱ्याच वेळा फेकली जातात. तर हा सगळा जो काही कचरा आहे तो बाजारामधला आहे. नंतर औद्योगिक क्षेत्रातला कचरा. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखान्यामध्ये कुठल्याही वस्तूचं निर्मिती करण्यासाठी जे जे काही मटेरियल वापरलं जातं ते प्रोडक्शन नंतर उरलेलं जे काही मटेरियल आहे किंवा वापरून काही टाकाऊ मटेरियल जे असतं ते साठत जातं आणि तो औद्योगिक क्षेत्रातला कचरा किंवा अपद्रव्य असतं. आता हे जे सगळं अपद्रव्य आहे किंवा कचरा आहे त्याचं व्यवस्थितपणे निवारण होणं हे फार गरजेचं आहे. समजा या कचऱ्याचं जर निवारण झालं नाही, म्हणजे घरातला कचरा घरातच पडून राहिला, रस्त्यावरचा रस्त्यावरच पडून राहिला, तर काय होईल, तर त्यातले जे कार्बनिक पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय पदार्थ जे आहेत ते लवकर कुजतात, ते लगेच कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यातून मग दुर्गंधाची निर्मिती होते आणि हा सगळा दुर्गंध जो आहे तो हवेमध्ये पसरतो, हवेचं प्रदूषण करतो, काही वेळा तो नदीच्या पाण्यात सुद्धा जातो आणि पाण्याचं सुद्धा प्रदूषण करतो आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचे रोग निर्माण होतात. याशिवाय उंदीर, कुत्री, गाढव, डुक्कर यासारखे जे प्राणी आहेत ते ह्या कचऱ्याकडे आकर्षित होतात आणि ते काय करतात, तर हा सगळा केर कचरा त्यांना त्याच्यामध्ये काही खायला आहे का शोधायचं असतं, पण ते शोधण्याच्या नादात ते सगळा केर कचरा इतस्तत विस्कटून टाकतात आणि त्याच्यामुळं काय होतं की पुन्हा रोगांची निर्मिती किंवा रोगजीवाणूंचा प्रसार हा होत राहतो. नंतर धूळ आणि माशा, धूळ आणि माशा यांच्याद्वारे सुद्धा कचऱ्यातल्या जीवाणूंचा हा प्रसार होत राहतो. त्यामुळं अनेक साथीचे आजार सुद्धा उद्भवतात. आता या कचऱ्याचं किंवा अपद्रव्याचं योग्य पद्धतीनं जर निर्मूलन करायचं असेल तर त्याच्यामध्ये जर योग्य प्रकारे जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही उपाय हे आपल्याला उपायांची योजना ही करावी लागते. कारण या अपद्रव्यांचं निवारण जर योग्य प्रकारे नाही झालं तर त्या अपद्रव्यामुळे भूमी प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं आणि वायू प्रदूषण सुद्धा होत असतं. आणि याशिवाय अस्वच्छता सगळीकडे
अस्वच्छता मासते आणि त्यामुळं त्या जागेचं सौंदर्य सुद्धा नष्ट होतं आणि सगळीकडे दुर्गंध सुद्धा पसरतो. आता जे शहराची ठिकाणं आहेत, तर त्या शहराच्या ठिकाणी कचऱ्याचं निवारण हे कसं केलं जातं? आता सध्या आपण बघतो की सध्या आपण घरातला कचरा कुठे टाकतो? पूर्वी अशा कोपऱ्या कोपऱ्यावर कचरा कुंड्या असायच्या आणि त्या कचरा कुंडीत आपण कचरा नेऊन टाकायचो आणि मग 2-3 दिवसातनं एकदा नगरपालिकेची गाडी यायची आणि तो कचरा घेऊन जायची. पण तोपर्यंत तो कचरा पुन्हा पुन्हा रस्त्यावर पसरत राहायचा आणि त्यामुळे पुन्हा कचरा हा तसाच राहायचा. पण आता काय केलं जातं, आता नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्ण शहरामध्ये सकाळच्या वेळी फिरत असतात आणि प्रत्येक बिल्डिंग समोर, घरासमोर थांबतात आणि मग त्या ठिकाणी आपण आपला कचरा घेऊन जातो आणि त्या गाडीमध्ये कचरा टाकतो. ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. त्यामुळे स्वच्छता, पर्यावरण स्वच्छ राहायला जास्त चांगली मदत होते. हे सगळं कचरा गोळा करणं, एकत्रित करणं, गोळा करणं आणि मग त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणं हे फार आवश्यक असतं. आता हा केरकचरा जो आहे तो गोळा करण्यासाठी आपण काय करतो, तर डस्टबिन ठेवतो. डस्टबिन म्हणजे एक प्लास्टिकचा डबा असतो, त्याला वर झाकण पण असतं आणि हा जो कचरा आहे तो आपण, जो काही घरातला कचरा असेल तो आपण या डब्यामध्ये टाकतो आणि मग तो सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचरा पेटीत बाहेर पडणार नाही या पद्धतीनं तो टाकला पाहिजे. पण आता ह्या ज्या कचरा कुंड्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. आता काय होतं, आता कचऱ्याची गाडीच आपल्या दारात येते आणि आपण आपल्या घरातल्या डस्टबिनचा मधला जो कचरा आहे तो डायरेक्ट त्या गाडीतच टाकतो आणि ती गाडी लगेच निघून जाते. त्यामुळं आता हा काही प्रश्न आलेला नाहीये. पण पूर्वी कसं होतं, पूर्वी कचरा कुंड्या असायच्या आणि तिथं आपण जाऊन टाकायचो. तर अजून सुद्धा काही ठिकाणी, काही गावांमध्ये अशीच सोय आहे की प्रत्येक भागामध्ये एक एक मोठी कचरा कुंडी असते आणि तिथं जाऊन हा कचरा टाकायचा असतो. तर अशा वेळी तो कचरा कचऱ्याच्या पेटीच्या किंवा त्या कुंडीच्या बाहेर पडणार नाही, तर स्वतः विस्कटणार नाही अशा पद्धतीनं व्यवस्थित तिथं कचरा नेऊन टाकला पाहिजे. याशिवाय ती जी कचरा कुंडी आहे ती जमिनीपासून 2 ते 3 इंच उंच चबुतऱ्यावर किंवा कट्ट्यावर असली पाहिजे, जेणेकरून जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी रस्त्यावरचं पाणी त्या कचरा कुंडीत जाणार नाही. तसं जर झालं तर काय होईल, लगेचच आतला कचरा सडेल, त्याच्यावर माशा, चिलटं बसणार आणि त्यामुळं वायू प्रदूषण आणि जलप्रदूषण सुद्धा होतं. आता सगळाच कचरा आपण त्या डस्टबिन मध्ये टाकून कचरा गाडीतच टाकला पाहिजे का? तर असं नाहीये. तर काही वेळा काचेच्या वस्तू, जुने चप्पल, कागद हे रद्दी विकत घ्यायला जेव्हा लोक दारावर येतात त्यावेळी आपण ते त्यांनाच द्यायला पाहिजेत. म्हणजे काचेच्या वस्तू, काचेच्या बाटल्या, नंतर जुने चप्पल, प्लास्टिकचा कचरा, हे सगळं आपण ती रद्दी विकत घ्यायला येणाऱ्या माणसांना आपण ते द्यायला पाहिजे, जेणेकरून कचऱ्याचं प्रमाण हे कमी होईल. त्यानंतर रस्त्यावरचा कचरा, बाजारातला कचरा आणि औद्योगिक क्षेत्रातला जो कचरा आहे तो सुद्धा एकत्रित करून सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचरा पेटीमध्ये गोळा करावा किंवा नगरपालिकेची कचरा गाडी येते त्यामध्ये टाकावा. आणि हा कचरा तेथून निवारण करण्याकरता तिथून लगेच हलवला पाहिजे. आणि जिथं कचरा डेपो आहे, म्हणजे प्रत्येक शहराचा एक कचरा डेपो असतो, म्हणजे पूर्ण शहरातला कचरा त्या कचरा डेपो मध्ये आणून टाकला जातो. मग ह्या अपद्रव्याचं निवारण करण्याकरता बैलगाडी, हातगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा ट्रक यांचा उपयोग केला जातो आणि हा कचरा उघडा नेला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण होऊन आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून त्याला झाकण असणं आवश्यक आहे. आता आपल्याकडे ज्या कचरा गाड्या येतात त्या बहुतेक सगळ्या कचरा गाड्यांना त्या म्हणजे त्याची जी ट्रॉली आहे कचरा टाकण्याची त्याच्यावर झाकण असतं. आपल्या इथं जी कचरा कुंडीत कचरा टाकायची पद्धत अजून सुद्धा काही ठिकाणी आहे, पण ती जी पद्धत आहे ती योग्य नाहीये. कारण त्यामुळं काय होतं की कचरा पुन्हा पुन्हा रस्त्यावर पसरत राहतो. म्हणून आता जे कचरा गाडी येते आणि त्याच्यात आपण कचरा टाकतो आणि ती कचरा गाडी लगेचच तो कचरा घेऊन जाते, ही पद्धत जास्त चांगली आहे.
आता शहराच्या ठिकाणी ही पद्धत आहे. मग ग्रामीण भागात काय केलं जातं, तर ग्रामीण भागामध्ये कचरा घरातला जो काही कचरा आहे, केर कचरा आहे, शेण आहे, गवत असतं किंवा शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाई म्हशी पाळल्या जातात तिथे. तर त्यांचं जे काय मलमूत्र आहे किंवा भाज्यांचा जो कचरा आहे, तर तो सगळा जो कचरा आहे तो गोबर गॅस साठी त्या गोबर गॅसचं एक पद्धत किंवा सिस्टीम बसवली जाते आणि त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये टाकलं जातो आणि त्याच्यातून गोबर गॅसची निर्मिती होते. त्यामुळे कचऱ्याची पण विल्हेवाट चांगल्या प्रकारे लागते आणि त्याच्यातून जी गॅसची निर्मिती होते त्या गॅसच्या निर्मितीतून गॅस तो इंधन म्हणून वापरला जातो. त्याच्यावर त्यांच्या घरातली गॅस शेगडी किंवा गॅस गिझर हे सुद्धा त्याच्यावर चालवता येतात. आता अपद्रव्याचं निवारण करण्याकरता सगळे अनेक विधी आहेत, पण परिपूर्ण असे विधी कुठलेही नाही. जिथं जमिनीची उपलब्धता आहे किंवा जिथं निधी आहे म्हणजे पैसे आहेत आणि मजूर आहेत काम करायला, तर अशा ठिकाणी त्या त्या गोष्टींचा विचार करून मगच त्या अपद्रव्याचं निवारण हे केलं जातं. आता जनरली अपद्रव्याचं निवारण करण्याकरता 3 प्रकारचे विधी वापरले जातात किंवा 3 प्रक्रिया वापरल्या जातात. एक म्हणजे भस्मीकरण, म्हणजे तो कचरा पूर्ण जाळून टाकायचा. दुसरं म्हणजे साठा करणं, डम्पिंग, म्हणजे एखाद्या खड्ड्यामध्ये ते सगळं डंप केलं जातो कचरा. त्याच्यानंतर तिसरा जो विधी आहे, तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे खत निर्मिती, कंपोस्टिंग, म्हणजे त्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती ही केली जाते आणि ते खत शेतामध्ये किंवा कुठल्याही झाडांना घालण्यासाठी किंवा कुठल्याही झाडांची वाढ चांगली येण्यासाठी किंवा फळं फुलं जास्त येण्यासाठी म्हणून त्या कंपोस्ट खताचा खूप चांगला उपयोग होतो. आता भस्मीकरण जे आहे, तर अपद्रव्याचं भस्म करण्याची जी पद्धत आहे ती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं सर्वोत्तम आहे. म्हणजे जो काही कचरा असेल तो जळून पूर्ण त्याची राखच होते. म्हणजे त्याच्यातून पुन्हा कुजण्याची प्रक्रिया किंवा त्याच्यातून कुठल्या जीवाणूंचा प्रसार, रोगांचा प्रसार असं काही होण्याची शक्यताच उरत नाही. म्हणून भस्मीकरण ही प्रक्रिया ही सर्वोत्तम प्रक्रिया मानली जाते. परंतु जी मोठी शहरं आहेत, मोठ्या शहराच्या ठिकाणी जमिनीची उपलब्धता यासाठी कमी असते. कारण भस्मीकरण जर करायचं असेल तर तो कचरा एकत्र करणं आणि त्याच्यासाठी मग जमिनीची उपलब्धता ही जास्त प्रमाणामध्ये लागते. भस्मीकरणाकरता उपयोगात आणल्या जाणाऱ्या ज्या अपद्रव्यामध्ये राख किंवा माती असता कामा नये, कारण त्याच्यामुळे भस्मीकरणामध्ये बाधा निर्माण होते, म्हणजे जळण्याची प्रक्रिया मग पूर्णपणे होत नाही. आणि भारतामध्ये दुर्दैवानं अपद्रव्यामध्ये केर कचऱ्यासोबत राखेचं प्रमाण हे अधिक असतं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. कारण तिथं चुलीचा वापर केला जातो पाणी तापवण्यासाठी, स्वयंपाकासाठी, आणि मग ही राख जी आहे ती बऱ्याच वेळा कचऱ्यात टाकून दिली जाते. आणि मग कचऱ्यामध्ये जर राखेचं मातीचं प्रमाण जर जास्त असेल तर ते भस्मीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे होऊ शकत नाही. त्यामुळं ही प्रक्रिया फारशी प्रचलित नाहीये किंवा लोकप्रिय नाहीये. म्हणून सुरुवातीलाच राख ही अपद्रव्यापासून बाजूला करणं गरजेचं असतं. आणि अपद्रव्य जेव्हा जाळलं जातं किंवा त्याचं भस्म केलं जातं त्यावेळी काही वेळा हानिकारक किंवा आपल्या शरीराला अपायकारक असे वायू त्यातून निर्माण होतात आणि ते हवेत पसरतात आणि त्यामुळं काय होतं, हवेचं सुद्धा तापमान वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवेचं प्रदूषण होतं आणि त्याच्यामुळं ऍलर्जिक डिसिजेसचं प्रमाण हे वाढतं. मग ते सर्दी असेल, खोकला असेल, दमा असेल. म्हणून भस्मीकरण फारसं प्रचलित हे नाहीये. भस्मीकरणाकरता बऱ्याच वेळा भट्टीचा वापर केला जातो आणि हे जे कार्य आहे भस्मीकरणाचं हे आपलं जे रेसिडेन्शियल एरिया आहे किंवा लोकांच्या वस्तीस्थानापासून खूप दूरवर करणं आवश्यक असतं. आणि एका भट्टीमध्ये सगळा कचरा टाकला जातो आणि मग तो जाळला जातो आणि त्याच्या वर एक धुराड बसवलेलं असतं, उंच धुराड बसवलेलं असतं, जेणेकरून त्यातून निघालेले जे धूर आहेत किंवा जे काही वायू आहेत ते लोकवस्तीमध्ये न पसरता एकदम उंचावर हवेमध्ये पसरले जातील.
आता याचे काही फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. फायदे काय आहेत तर या पद्धतीमुळे भूमी, वायू आणि जल प्रदूषण होत नाही. नंतर लांब अंतरापर्यंत कचरा वाचतो आणि भस्मीकरणानंतर जी काही राख शिल्लक राहते तिचा उपयोग चुन्यासोबत मिसळून सिमेंटच्या ऐवजी सुद्धा केला जातो. म्हणजे जिथं आपण सिमेंट वापरतो बांधकामाला, तर ते सिमेंटच्या ऐवजी ही राख आणि चुना यांचं मिश्रण हे वापरता येतं. आता याचे तोटे काय आहेत तर इतर विधीप्रमाणे या विधीमध्ये आर्थिक लाभ काही होत नाही. म्हणजे बाकी पण काही जे विधी आहेत ज्याच्यातून काही ना काहीतरी वित्त निर्मिती किंवा वित्त लाभ हा होत असतो, तर त्याप्रमाणे या भस्मीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काही आर्थिक लाभ होत नाही. उदाहरणार्थ खत तयार करण्याच्या पद्धतीमध्ये म्हणजे कंपोस्टिंग मध्ये तयार होणाऱ्या खतापासून आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. नंतर पावसाळ्यामध्ये केर कचरा जो आहे तो सगळा असा ओलसर असतो, भिजलेला असतो, त्यामुळे तो नीट जळला जात नाही. त्यामुळे भस्मीकरणाची प्रक्रिया पावसाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपण करू शकत नाही. आता दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे साठा करणं, क्षेपण किंवा त्यालाच डम्पिंग असं सुद्धा म्हटलं जातं. साठा कधी कुठे केला जातो तर शहराच्या बाहेर, शहरापासून दूरवर एक खोलगट भाग किंवा खड्डे तयार केले जातात, किंवा एखादं निरुपयोगी तलाव की जिथं बाबा आता पाणी नाहीये, तर अशा ठिकाणी खड्डे केले जातात आणि त्या ठिकाणी त्या खड्ड्यांमध्ये केरकचरा नेऊन टाकला जातो. आणि मग नंतर जीवाणू प्रक्रियेमुळे हा केरकचरा जो आहे तो आकार त्याचा सडल्यामुळं किंवा कुजल्यामुळं त्याचा आकार हा कमी होत जातो आणि तो कचरा खाली खाली जात राहतो आणि वरती परत नवीन कचरा पडत राहतो. परंतु काय आहे तर ही जी पद्धत आहे याच्यामध्ये ही फारशी लाभदायक नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लाभ तर काही नाहीच आहे, उलट त्याच्यात दोष आहेत किंवा काही त्याच्यामध्ये दोष म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा नुकसान होण्याची शक्यता असते. कारण या विधीमध्ये हे जे खड्डे आहेत ते सगळे खड्डे हे उघडे असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माशा, उंदीर, घुशी हे सगळे त्याच्यामध्ये जमा होतात आणि मग त्या संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंध पसरतो आणि तिथलं त्या पर्यावरणाचं किंवा तिथल्या वातावरणाचं स्वरूप सुद्धा अतिशय घाणेरडं तयार होतं. परत हवेमुळे जेव्हा जोरात वारं येतं त्यावेळी या खड्ड्यातला कचरा हवेबरोबर पुन्हा इकडे तिकडे पसरला जातो. नंतर या अपद्रव्यामधली जे काही हानिकारक पदार्थ आहेत त्यामुळं भूमीतील आणि पृष्ठभागावरचं पाणी जे आहे ते सुद्धा दूषित होतं. नंतर कचरा ज्यावेळी सडतो त्यावेळी रोगोत्पादक जीवाणूंच्या निर्मितीला अनुकूल असं माध्यम मिळतं आणि वायू प्रदूषणाद्वारे किंवा हवेच्या मार्फत अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू हे आसपासच्या वसाहतींमध्ये किंवा लोकांच्या वसाहतींमध्ये पसरतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे साथीचे आजार सुद्धा उद्भवू शकतात. म्हणून ही पद्धत जी आहे डम्पिंग, ही पद्धत ही सगळ्यात हानिकारक आहे. आता 1967च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीनुसार ही पद्धत आरोग्याच्या दृष्टीने अहितकर आणि सार्वजनिक आरोग्याला बाधा निर्माण करणारी आणि वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण करणारी आहे असं सांगण्यात आलं. आणि त्याकरता त्यांनी पुढील उपाय सुचवले. कुठले कुठले उपाय सुचवले तर एक म्हणजे सरविधी, म्हणजे जिथं योग्य भूमी उपलब्ध आहे तिथं ही पद्धत चर खणण्याची उपयोगात आणली जाते. याच्यासाठी काय केलं जातं तर 6 ते 10 फूट खोल आणि 12 ते 36 फूट रुंद असे खड्डे खोदले जातात आणि त्यात 6 फूट खोलपर्यंत केरकचरा टाकून त्यावर माती पसरवून हे अपद्रव्य झाकलं जातं. मग साधारण 10,000 लोकसंख्येकरता 1 एकर भूमी यासाठी आवश्यक असते. नंतर उतार पद्धत एक त्यांनी सांगितली, रॅम्प मेथड. तर उतार पद्धतीमध्ये काय करतात, खड्डे किंवा खोलगट जमिनी किंवा नाले, कोरडे तलाव हे जर भरून काढायचे असतील तर ते भरून काढण्यासाठी या अपद्रव्याचा वापर केला जातो आणि नंतर त्याच्यावर माती पसरली जाते. नंतर खत निर्मिती म्हणजे केर कचरा आणि मलमूत्र या दोन्ही अपद्रव्यांची एकत्रितपणे विल्हेवाट लावण्याकरता ही पद्धत उपयोगात आणली जाते.
त्याकरता काय करतात तर यामध्ये कंपोस्ट खत हे तयार केलं जातं. आता याकरता सुरुवातीला यातून धातूचे तुकडे, काच, प्लास्टिक किंवा हाडांचे तुकडे अशा ज्या वस्तू आहेत ते ह्या कचऱ्यापासून बाजूला कराव्या लागतात. आणि मग तो कचरा एका खड्ड्यात टाकला जातो आणि त्याच्यावर माती टाकली जाते. मग त्याच्यातले जे काही सेंद्रिय जीवाणू असतात, कार्बनिक पदार्थ जे असतात, ते जीवाणूच्या प्रक्रियेमुळे नायट्रेट आणि फॉस्फेट मध्ये परावर्तित होतात. आणि याचा उपयोग मग शेती, बाग बगीचे या ठिकाणी खताच्या स्वरूपात किंवा खत म्हणून ते उपयोगात आणलं जातं. आता ही जीवाणूंची जेव्हा प्रक्रिया होत असते कचरा कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये, तेव्हा कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि तापमान म्हणजे उष्णता यांची निर्मिती होत असते. आणि ही जी उष्णता आहे ती अपद्रव्य कुजण्याच्या वेळी निर्माण होते. आता ही उष्णता साधारणपणे 60 सेंटीग्रेड किंवा त्याच्यापेक्षाही अधिक असते. त्यामुळे माशांचे अंडे, लार्वा, लार्वा म्हणजे अळ्या, हे जे असतात अंडी आणि अळ्या, या 60 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त उष्णतेमुळे नष्ट होऊन जातात आणि मग ते खत हे चांगल्या प्रकारे तयार होतं. आता खत तयार करण्यासाठी बंगलोर विधी नावाचा एक विधी त्यावेळी प्रसिद्ध होता. म्हणजे भारतीय शेती संशोधक परिषद आणि भारतीय विज्ञान संस्था बेंगलोर या दोघांनी मिळून ही पद्धत शोधून काढली, बंगलोर विधी. तर शहरामध्ये केरकचरा आणि मलमूत्र यांची विल्हेवाट लावण्याकरता हा जो विधी आहे तो खूप सुरक्षित मानला जातो. आता याच्याकरता 3 फूट खोल, 5 ते 8 फूट रुंद आणि 15 ते 30 फूट लांब आकाराचे खड्डे खणले जातात. आणि त्यामध्ये आधी मलमूत्र, त्याच्यानंतर केरकचरा, मग त्याच्यावर परत मलमूत्र, मग त्याच्यावर परत केरकचरा, असं अल्टरनेट थर दिले जातात आणि त्याच्यावर पुन्हा माती पसरवली जाते. मग त्याच्यानंतर 7 दिवस ते तसंच ठेवलं जातं. 7 दिवसामध्ये या ढिगामध्ये जीवाणू प्रक्रियेमुळे 600 सेंटीग्रेडच्या वर तापमानाची निर्मिती होते. आणि हे जे तापमान आहे ते 2 ते 3 आठवडे मलमूत्र आणि केरकचरा सडण्याकरता आणि सर्व जीवाणू हे नष्ट करण्याकरता कायम असतं. आणि 4 ते 6 महिन्यानंतर ही सडण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होते आणि दुर्गंधरहित, उपद्रवी आणि शेती करता उपयोगी असं खत तयार केलं जातं. आणि हे खत मग शेतामध्ये वापरलं जातं. आता पर्यावरणजन्य आरोग्य विज्ञान समितीनं 1 लाख लोकसंख्या असलेल्या मोठ्या नगरपालिकेकरता या पद्धतीची शिफारस केली. आणि मलमूत्र वाहून नेण्यासाठी भूमिगत नाल्यांची सुद्धा व्यवस्था करण्याची शिफारस केली होती. आता दुसरी जी पद्धत आहे खत तयार करण्याची ती म्हणजे यांत्रिक कंपोस्टिंग विधी. यांत्रिक कंपोस्टिंग विधी कसा असतो तर हा जो विधी आहे तो विकसनशील देशातील अधिकांश शहरामध्ये उपयोगात आणला जातो. म्हणजे केर कचऱ्यामधून जेव्हा जीवाणूंची प्रक्रिया होत नाही असे प्लास्टिकचे तुकडे, काचेचे तुकडे, धातूचे तुकडे किंवा हाडांचे तुकडे जे आहेत ते वेगळे केले जातात. आणि उरलेला जो केर कचरा आहे त्या केर कचऱ्याचं मशीनद्वारे 2 इंचापेक्षा लहान अशा बारीक 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 तुकड्यांमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे बारीक तुकडे केले जातात केर कचऱ्याचे यंत्राद्वारे आणि त्यामध्ये मलमूत्र सुद्धा मिसळलं जातं. आणि उपयुक्त तापमानावर म्हणजे साधारण 60 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमानावर 4 ते 6 आठवड्यामध्ये हे खत तयार होतं. आता ही पद्धत कुठे कुठे वापरली जाते तर जगातील काही देश म्हणजे हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, इस्रायल या देशामध्ये ही जी पद्धत आहे ती उपयोगात आणली जाते. आता आपल्या देशातल्या सरकारनं सुद्धा काही प्रमुख शहरांमध्ये ही पद्धत अवलंबली आहे. म्हणजे मोठी शहरं जी आहेत ती दिल्ली, मुंबई, चेन्नई, पुणे, नागपूर, अलाहाबाद, कानपूर, हैदराबाद या ठिकाणी अशा मोठ्या म्हणजे मेगा सिटी ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी ही पद्धत अवलंबलेली आहे. तर ग्रामीण भागामध्ये खत तयार करण्याकरता शेणासोबत गुराढोरांच्या चाऱ्यांचे तुकडे सुद्धा त्या गठ्ठ्यामध्ये टाकून दिले जातात आणि मातीने झाकले जातात आणि जीवाणू प्रक्रियेमध्ये मग 4 ते 6 महिन्यामध्ये याचं खत तयार होतं.
तिथं गोबर गॅस निर्मिती प्रकल्प सुद्धा ग्रामीण भागामध्ये असतो. तर त्या गोबर गॅस प्रकल्पामध्ये सुद्धा जे काही सेंद्रिय केर कचरा आहे, म्हणजे भाज्या, फळं किंवा झाडांचा पालापाचोळा आणि मलमूत्र, या सगळ्यांच्या पासून गोबर गॅस प्रकल्पाद्वारे गॅसची सुद्धा निर्मिती केली जाते. हे अशा प्रकारे अपद्रव्याचं निर्हरण करून त्यापासून खताची निर्मिती केली जाते आणि केर कचरा सुद्धा नष्ट केला जातो. हे झालं आता अपद्रव्याचं. आता दुसऱ्या एक सगळ्यात मोठं वेस्ट जे असतं ते म्हणजे मलभाग, मलनिर्हरण. मलनिर्हरणासाठी काय केलं जातं, मानवी मल किंवा पुरीश जे आहे, जे स्टूल ज्याला आपण म्हणतो, तर ते संक्रमणाचे एक खूप प्रभावी माध्यम झालेलं आहे. म्हणजे मानवी मलाच्या पासून पर्यावरण हे प्रदूषित होत असतं. कारण पूर्वी बंदिस्त शौचालयांचं प्रमाण खूप कमी होतं, म्हणजे बंदिस्त शौचालय नव्हती. आणि अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये उघड्यावर शौचाला जाण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, अनेक प्रकारच्या जीवाणू आणि विषाणूंचं संक्रमण हे होत असतं आणि त्यामुळं सार्वजनिक आरोग्याला बाधा निर्माण होते. म्हणून काय करायला पाहिजे, तर अशा प्रकारच्या मलांचं त्वरित स्थलांतर केलं गेलं पाहिजे आणि निर्हरण म्हणजे डिस्पोजल करणं सुद्धा आवश्यक आहे. आता अयोग्य पद्धतीनं जर मलाचं निर्हरण केलं तर त्यामुळं भूमी प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं, आहार द्रव्यांचं सुद्धा प्रदूषण होतं. शिवाय माशा, चिलटे अशा कीटकांचा प्रसार होतो आणि त्यांच्याद्वारे अनेक रोगांचे जीवाणू आणि विषाणूंचा सुद्धा प्रसार होतो. आता याच्यामुळं मलाचं निर्हरण जर नाही नीट केलं गेलं तर त्याच्यापासून कोणकोणते आजार उद्भवतात, तर टायफॉइड, पॅराटायफॉइड, अतिसार, प्रवाहिका, विषुचिका, अंकुशकृमी, नंतर ऍस्कॅरियासिस, संक्रमित यकृतशोथ म्हणजे हिपॅटायटिस किंवा कावीळ, आणि याशिवाय अनेक आतड्यांचे जे आजार आहेत तर ते आजार होऊ शकतात. तसंच परजीवी संक्रमण म्हणजे पॅरासायटिक इन्फेक्शन सुद्धा याच्यामुळं होऊ शकतं. पॅरासाइट म्हणजे उदाहरणार्थ अमिबियासिस जे होतं, ते अमिबाला परजीवी जीवाणू असं म्हटलं जातं. तर अशा जीवाणूंचा सुद्धा प्रसार या मलामधून होत असतो आणि अशा प्रकारची व्याधी हे सगळीकडे पसरत असतात. भारतामध्ये मलनिर्हरण ही अत्यंत महत्वाची समस्या होती पूर्वी. आता तेवढी ती समस्या नाही राहिली, पण पूर्वी ती एक फार मोठी समस्या होती. पण आपल्या इथं 80% लोक हे ग्रामीण भागात राहणारे आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शौचालय बांधण्याची पद्धतच नव्हती. ते लोक शेतामध्ये किंवा वनामध्ये किंवा निर्जन ठिकाणी जाऊन ते शौचविधी करत असत आणि तेथून ते मलनिर्हरण कधीच होत नसे. तर भारतामध्ये फार कमी शहरं अशी आहेत की जिथं जलवाहक पद्धती उपयोगात आणली जाते. जलवाहक पद्धती म्हणजे वॉटर कॅरेज सिस्टीम. म्हणजे काही शहरामध्ये जलवाहक आणि मलवाहक पद्धती या दोन्ही पद्धतींचा वापर केला जातो. काही ठिकाणी फक्त मलवाहक पद्धतीच प्रचलित आहे. या पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर सफाई कामगार जे असतात ते घरातला केर कचरा आणि मलमूत्र एका विशिष्ट ठिकाणी गोळा करतात आणि तेथून ते हातगाड्यांमध्ये भरून मग गावाच्या बाहेर निर्हरणासाठी फेकलं जातं. कारण का, तर मल हा उघडा राहत असल्यामुळे त्यावर माशा बसतात आणि माशांच्या अंगाला मल चिकटला जातो आणि त्याच्याबरोबर त्या मलातून अनेक प्रकारच्या व्याधींचे हे जीवाणू पण त्या माशांच्या अंगाला चिकटलेले असतात आणि त्या माशा मग इतर अन्नपदार्थांवर बसून ते अन्नपदार्थ खाल्ले गेले की त्याच्या मार्फत रोगकारक जीवाणूंचा प्रसार होतो. याशिवाय मल हा मातीमध्ये मिसळला जातो आणि अशा मातीपासून सुद्धा अनेक व्याधींचा प्रसार हा होत असतो. नंतर मल हा माती म्हणजे जी भूमी आहे किंवा शेतातली जी माती आहे, भूमी आहे,
त्या मातीला पण प्रदूषित करतो आणि पाण्याला सुद्धा प्रदूषित करत असतो. आता हा जो विधी आहे, जो सफाई कामगार मल वाहून नेतात आणि गावाबाहेर नेऊन टाकतात, तर हा विधी पूर्णतः स्वच्छता कामगारावरच अवलंबून असतो. आणि एखाद्या वेळी मग ते कामगार नाही आले तर मग काय होतं, की मग तो मलाचा जो भाग आहे तो तसाच पडून राहतो आणि मग त्याची दुर्गंधी सगळ्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते आणि शिवाय व्याधींचा सुद्धा प्रसार होतो. मोठ्या प्रमाणात स्वच्छता कामगारांची जर सोय करायची असेल तर मग ती पद्धत अधिक खर्चाची होते. म्हणजे जेवढे सफाई कामगार आपण नेमू तेवढ्यांना पगार पण दिला पाहिजे, मग तेवढंच ते खर्चिक सुद्धा होतं. आणि नैतिक दृष्टीनं जर बघितलं तर मनुष्यानं मलमूत्र वहन करणं हे त्या मनुष्याच्या दृष्टीनं पण घातक आहे, कारण त्याला अनेक प्रकारचे आजार हे होऊ शकतात. तर मलापासून व्याधींचा प्रसार कसा होतो, तर ते ते आपण बघूया. म्हणजे जो आहे त्याचं जर योग्य प्रकारे निर्हरण झालं नाही तर ते पाण्यामध्ये मिसळणार, नंतर मातीमध्ये पण मिसळणार, त्याच्यावर माशा पण बसणार, नंतर त्याच्यामध्ये काही प्राणी पण जाणार आणि त्या सगळ्यांच्या आणि ते सगळं अन्न पदार्थावर आलं की अन्न दूषित होणार आणि त्याच्यामुळं मग इतर लोकांना त्याच्यापासून व्याधी निर्माण होतात. म्हणजे जलामध्ये जर मिसळलं असेल ते पाणी पिण्यात आलं तर रोग होणार, नंतर मातीत मिसळलं असेल आणि वाऱ्याद्वारे ती माती किंवा धूळ पुन्हा अन्न पदार्थावर बसली तर त्यातून प्रसार होणार. किंवा अशा ठिकाणी मलभाग जर एखाद्याच्या हाताला लागलेला असेल आणि त्याच हातानं जर त्यानं काही बनवलं असेल अन्नपदार्थ तर ते अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा रोगांचं संक्रमण हे होऊ शकतं. माशांच्या द्वारे सुद्धा रोगांचा प्रसार होतो. तर यासाठी म्हणून मग मलनिर्हरण करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता सामाजिक वैद्यक शास्त्राचा प्रमुख उद्देश काय आहे, तर सामाजिक वैद्यक शास्त्राचा प्रमुख उद्देश हाच आहे की व्याधी चक्र जे आहे, म्हणजे हे आपण जे बघितलं आता की कचऱ्यापासून व्याधी निर्माण होणं, मलापासून व्याधी निर्माण होणं, हे जे व्याधी चक्र आहे हे जर दुर्लक्षित झालं तर साथीचे आजार पसरतात. मग यासाठी काय करायला पाहिजे, तर मलभाग जो आहे तो दूर ठेवला पाहिजे. म्हणजे त्याचं जे निर्हरण आहे किंवा ते जेव्हा त्याचं स्थलांतर केलं जातं ते त्यावेळी मानवी लोकवस्तीपासून किंवा शहरापासून खूप लांबवर त्याचं स्थलांतर केलं पाहिजे. नंतर आपला जो पाणी पुरवठा आहे, म्हणजे पाण्याच्या टाक्या असतील, नदी असेल, जलाशय असेल, तर अशा ठिकाणी हा मलभाग त्याच्या जवळपास जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नंतर अन्न संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही शेतामध्ये किंवा जिथं अन्न बनवलं जातं अशा ठिकाणी तो मलभाग जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नंतर व्यक्तिगत स्वास्थ्य म्हणजेच पर्सनल हायजीन, म्हणजे त्याच्यासाठी मग शौच विधी हा शौचालयातच करणं आवश्यक आहे आणि तेथून सुद्धा वेळोवेळी त्या मलाचं निर्हरण करणं आवश्यक आहे. नंतर माशांवर नियंत्रण, माशा जर जास्त प्रमाणात झाल्या तर त्या मलावर बसणार आणि त्या परत अन्नपदार्थावर पण बसणार, म्हणून यासाठी माशा होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मग अन्नपदार्थांवर एखादी बारीक जाळी झाकली पाहिजे किंवा माशांच्या नियंत्रणासाठी जे काही उपाय असतात ते केले पाहिजे. म्हणजे मग कापूर जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवला तर तिथे आजूबाजूला माशा फिरकत नाहीत किंवा पुदिन्यामुळे सुद्धा माशा जातात. तर अशा पण उपायांचा अवलंब हा आपण केला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मलाचं स्थलांतर हे केलं पाहिजे आणि मग त्यापासून व्याधींचा प्रसार आपण रोखला पाहिजे. आता हे कसं करायचं, तर मलमूत्राचं एकत्रीकरण, त्याचं स्थलांतर आणि निर्हरण यासाठी काही विधी उपयोगात आणले जातात. त्यातला पहिला जो विधी आहे तो म्हणजे संचयन किंवा मलवाहक विधी, कॉन्झर्व्हन्सी सिस्टीम. नंतर जलवाहक विधी, संचयन किंवा मलवाहक विधी आणि जलवाहक विधी हे दोन विधी प्रामुख्यानं उपयोगात आणले जातात.
आता संचयन विधी म्हणजे काय आहे, तर ज्या विधीमध्ये एकत्रीकरण आणि स्थलांतर यासाठी मानवी यंत्रणा उपयोगात आणली जाते आणि त्याला संचयन विधी असं म्हणतात. आणि याला शौचालया शौचालयाला सेवा शौचालय असं म्हटलं जातं. म्हणजे एकत्रित केलेला जो मल आहे तो मलगाड्यांमध्ये भरून मग तो गावाबाहेर नेला जातो आणि त्या ठिकाणी चर खणले जातात. चर म्हणजे असे लांब लांब खड्डे खणले जातात आणि त्याच्यामध्ये नेऊन ते टाकलं जातं आणि त्याच्यावर मातीचा थर दिला जातो. त्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये त्या मलमूत्राचं कंपोस्ट खत तयार केलं जातं. याशिवाय जाळण्याची सुद्धा प्रक्रिया काही वेळा केली जाते. आता हे शौचालय घाण आणि अस्वच्छतेचं स्त्रोत आहे असं मानलं जातं आणि हा विधी दोषपूर्ण असल्यामुळं समाजामध्ये मलप्रसारित व्याधींचा प्रसार हा लवकर होऊ शकतो किंवा मलाद्वारे प्रसारित होणाऱ्या रोगांना हे कारणीभूत ठरू शकतं. म्हणून या विधीचे दोष पूर्वी सांगितलेले आहेत. म्हणजे जे कर्मचारी हे काम करतात त्यांना सुद्धा अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात आणि त्यांच्यापासून इतरांना ते व्याधी होतात. म्हणून ही जी पद्धत आहे संचयन विधी ही अतिशय दोषपूर्ण आहे आणि ती फारशी चांगली नाही. म्हणून मग 1949 साली शौचालयाच्या ऐवजी सॅनिटरी शौचालयाची शिफारस ही केली गेली. कारण त्याकरता वेगळ्या कर्मचाऱ्यांची गरज नसते आणि शिवाय मलाचं निर्हरण हे शौचालयाच्या ठिकाणी योग्य पद्धतीनं केलं जातं. आता सॅनिटरी शौचालय म्हणजे काय, तर याकरता विभिन्न प्रकारचे शौचालय हे उपयोगात आणले जातात. मग त्याच्यामध्ये आपलं इंडियन स्टाईल शौचालय आहे किंवा कमोड आहे. आणि हे जे पद्धती आहेत त्या लोकांनी स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे शौचालय असताना अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये घरामध्ये शौचालय असतं तरी पण कित्येक लोक त्या शौचालयाचा वापर करतच नाहीत. घरात शौचालय असताना सुद्धा ते उघड्यावर शौचकर्मासाठी जातात कारण त्यांना ती सवय झालेली आहे. पण म्हणून लोकांनी आता शौचालय, ज्यांना तशी सवय आहे त्यांनी ती सवय मोडून शौचालयाचा वापर करण्याची सवय ही लावून घेतली पाहिजे. नंतर रचना आणि उपयोग या दोन्ही दृष्टीने त्यात साधेपणा असला पाहिजे. म्हणजे फार कॉम्प्लिकेटेड काहीतरी तिथे सिस्टीम करू नये. आता काही ठिकाणी कमोडला रिमोट कंट्रोल सुद्धा आहे. म्हणजे ते रिमोटचं एक बटन दाबलं की तो कमोड उघडला जातो, दुसरं बटन दाबलं की तो बंद केला जातो आणि एक बटन पाण्यासाठी असतं, ते बटन दाबलं की आपोआप पाणी चालू होतं, बटन दाबलं की आपोआप पाणी बंद होतं. असं आता कमोडला रिमोट सुद्धा आहे. पण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं की सगळ्या लोकांना सहजपणे समजेल अशा पद्धतीनं साधेपणाची व्यवस्था त्याच्यामध्ये असली पाहिजे. नंतर ते बांधण्याचं जे साहित्य आहे ते सुद्धा सहजगत्या उपलब्ध होणारं असावं. नंतर मलनिर्हरणाकरता मानवी कर्मचाऱ्यांची किंवा मानवी यंत्रणेची गरज असता कामा नये. शिवाय अल्प प्रमाणात पाण्याच्या उपयोगाची आवश्यकता असावी. म्हणजे मलभाग तिथून घालवण्यासाठी खूप पाणी ओतावं लागतंय 2-2 बादल्या, तर मग ते पण काही उपयोगाचं नाहीये. कमीत कमी पाण्याच्या उपयोगाची आवश्यकता तिथं असली पाहिजे आणि याची रचना ही पर्यावरणाचं प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनं केलेली असली पाहिजे. आता याच्यामध्ये मग काही शौचालयांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे स्थायी शौचालय जे आहे ते शौचालय आपल्या देशात या प्रकारामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत. आता 1930 मध्ये अंकुश कृमीजन्य व्याधीपासून ग्रामीण क्षेत्रातील व्यक्तींचं जे आरोग्य आहे ते खूप धोक्यात आलेलं होतं. म्हणून या शौचालयामध्ये भूमीत 12 ते 16 इंच व्यासाचे तसंच 13 ते 26 फूट खोल खड्डे केले जातात. साधारणतः 20 फूट खोल खड्डे बऱ्याच वेळा खणले जातात आणि या खड्ड्याच्या छिद्रावर सिमेंटची सीट ठेवली जाते आणि ज्याच्या मध्यभागी शौच निवृत्ती करता एक ओपनिंग असतं किंवा छिद्र असतं आणि 5 ते 6 व्यक्ती असलेल्या कुटुंबाकरता याचा उपयोग वर्षभरासाठी या शौचालयाचा उपयोग करता येतो. भूस्तरापासून खाली 20 इंच पर्यंत जर मल भरत आला तर त्याचा वापर करणं बंद करावं लागतं आणि तो खड्डा बंद करावा लागतो आणि दुसरीकडं खड्डा खणावा लागतो.
तेव्हा असा जमिनीखाली खोल खड्डा करून त्याच्यामध्ये मलत्याग करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे भूमिगत खोल खड्ड्याचं शौचालय. आता याला सफाई कामगारांची मदत घ्यायची गरज नाही, तो मलभाग तिथून दुसरीकडे हलवण्याची गरज नाही, काही नाही. म्हणजे वर्षभर तिथे त्या खड्ड्यामध्येच मलत्याग करायचा, तो खड्डा भरत आला की तो सरळ मुजवून टाकायचा, दुसरीकडे खड्डा खणायचा, अशी ती पद्धत होती. परंतु काय होतं की हे खड्डे लवकर भरतात आणि त्या खड्ड्याचा व्यास कमी असल्यामुळे खोदण्याकरता विशिष्ट प्रकारच्या यंत्राची गरज असते. शिवाय काही ठिकाणी जमिनीखाली जर जवळच पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये सुद्धा हा मलभाग मिसळून त्या पाण्याचं म्हणजे जमिनीखालच्या पाण्याचं प्रदूषण सुद्धा याच्यामुळं होऊ शकतं. म्हणून ही जी भूमिगत शौचालयाची जी पद्धत आहे ती फारशी फायद्याची किंवा चांगली नाहीये. नंतर वॉटर सील लॅट्रिन हा एक प्रकार आहे. वॉटर सील लॅट्रिन म्हणजे काय, तर योजना आणि अनुसंधान कार्य संस्था लखनौ आणि केंद्रीय मंत्रालयाद्वारे भूमिगत शौचालयाच्या जागी जलसील शौचालयाची शिफारस केली गेली. आणि या शौचालयामध्ये काय होतं, तर जो काही मल असतो तो हा खड्ड्यामध्ये डायरेक्ट न जाता एका ट्रॅप मधून जातो, एका पाईप मधून जातो, ज्याच्यामध्ये सतत पाणी भरलं जातं. त्यामुळे जीवाणूंच्या प्रक्रियेमुळे निर्माण होणारी जी दुर्गंधी आहे ती या पाण्यामध्ये एकत्र होते आणि ती दुर्गंधी आजूबाजूला पसरत नाही. आता ग्रामीण भागामध्ये हे वॉटर सील लॅट्रिन जे आहेत ते उपयोगाचे आहेत, कारण बंधामध्ये म्हणजेच त्या पाईप मध्ये नेहमी पाणी भरलेलं असल्यामुळे दुर्गंधित वायू हा बाहेर येत नाही आणि माशा सुद्धा त्याच्या आत जाऊ शकत नाही. नंतर तिसरं जे आहे ते कुपाकार शौचालय म्हणजेच डगवेल और पिट लॅट्रिन. तर जे पिट लॅट्रिन जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्वात प्रथम ही पद्धत पश्चिम बंगाल मधल्या सिंगूर येथे 1949 ते 50 मध्ये करण्यात आली. आता कुपाकार शौचालय जे आहे ते भूमिगत शौचालयाच सुधारित रूप आहे. म्हणजे यामध्ये 30 इंच व्यासाचे 10 ते 15 फूट खोल खड्डे खणले जातात आणि सिमेंटची सीट या खड्ड्यावर ठेवली जाते. आता 5 ते 6 व्यक्तींच्या कुटुंबासाठी जवळजवळ 5 वर्षासाठी या शौचालयाचा वापर करता येतो. आणि या शौचालयाचे फायदे असे आहेत की याची रचना सहजपणे करता येते, खड्डा खोदण्याकरता यंत्राची गरज नसते आणि भूमिगत शौचालयापेक्षा हे शौचालय जास्त काळ वापरता येतं. आता या दोन्ही प्रकारच्या शौचालयामध्ये म्हणजेच स्तूपाकार शौचालय आणि भूमिगत शौचालय या दोन्ही मध्ये जीवाणूंची मलावर प्रक्रिया झाल्यामुळं जो काही दुर्गंधित वायू निर्माण होतो, तर तो जो वायू आहे तो त्या मलत्यागा बनवण्यासाठी जे बनवलेलं छिद्र असतं त्यातून ते बाहेर पडत राहतं आणि त्यामुळं आसपासची जी जागा आहे, आसपासचा जो परिसर आहे तो दुर्गंधित होऊ शकतो. आणि या दुर्गंधीपासून सुटका होण्यासाठी म्हणून मग जलसील शौचालय किंवा वॉटर सील लॅट्रिनची निर्मिती ही करण्यात आली होती. ठीक आहे. नंतर सेप्टिक टँक ही एक पद्धत आहे. आता सेप्टिक टँक म्हणजे काय, सेप्टिक टँक किंवा अवायुजीव ऍनरोबिक जंतू म्हणजे ज्या जंतूंना ऑक्सिजनची किंवा हवेची गरज नसते जगण्यासाठी, त्याला ऍनरोबिक जीवाणू असं म्हटलं जातं. तर त्याचा वापर या सेप्टिक टँक मध्ये केला गेलेला आहे. आता ही जी जलनिरोधक टँक असून आहे तर त्यात मलावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया होत असते आणि या पद्धतीनं विभिन्न प्रकारच्या रचना करता येतात. आणि त्यामध्ये दोन दोन हे टाक्या असतात. म्हणजे एक टाकी असलेलं शौचालय उत्तम असतं, कारण अधिक टाक्या असलेल्या शौचालयांना त्या तेवढ्या टाक्या बांधायच्या म्हणजे तेवढा खर्च सुद्धा जास्त येतो. आता या सेप्टिक टँकची जी क्षमता आहे ती घरात जेवढ्या व्यक्ती असतील त्यानुसार ठरते. म्हणजे टाकीचं माप हे 8 व्यक्तींकरता 1 घनमीटर असावं. म्हणजे ही जी टाकी आहे तर ती 1.5 ते 2 मीटर खोल, रुंदीपेक्षा दुप्पट लांब, आयताकृती आणि सिमेंटची बनवलेली असते. आणि टाकीच्या एका टोकाला शौचालयातून येणारा मलप्रवाह
आणणारा पाईप जोडलेला असतो आणि दुसऱ्या टोकाला निर्मल द्रव बाहेर येण्यासाठी एक आउटलेट असतं. तर टाकीच्या वरच्या बाजूला टाकीमध्ये तयार होणारे जे दुर्गंधी वायू आहेत ते बाहेर पडण्याकरता एक उंच सिमेंटचा पाईप लावलेला असतो आणि हे पाईप घराच्या छपराच्या वर जाईल एवढे उंच असतात आणि त्यामध्ये पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून त्याला एक झाकण सुद्धा असतं. या टाकीचा जो तळभाग असतो तो एका बाजूने उतरता असतो, त्यामुळे त्यात साठलेला मल काढणं जे आहे ते सोयीचं होतं. आता याची कार्यप्रणाली कशी आहे, तर लॅट्रिन मध्ये भरपूर पाण्याचा उपयोग करून मल हा टाकीमध्ये आणला जातो. म्हणजे मलत्याग केल्यानंतर भरपूर पाणी ओतायला पाहिजे. त्यामुळं काय होतं, मल हा टाकीमध्ये आणला जातो. या ठिकाणी ऍनेरोबिक बॅक्टेरियाची त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्या मलाचं डिस्पोजल म्हणजेच विघटन होतं आणि याचा अधिकांश घन भाग तरल आणि वायूमध्ये रूपांतरित होतो. विशेषतः वायू म्हणजे मिथेन वायू, मिथेन वायूमध्ये त्याचं रूपांतर होतं. घन भाग जो आहे तो टाकीच्या तळाशी जमा होतो आणि द्रव भाग जो आहे तो वरच्या भागात राहतो आणि टाकीच्या दुसऱ्या टोकाला जे पाईप जोडलेला असतो त्यातून तो द्रव भाग हा बाहेर पडत असतो आणि याच्यात जो काही दुर्गंध निर्माण होतो तो सुद्धा त्या सिमेंटचा जो पाईप दुर्गंध जाण्यासाठी लावलेला असतो त्यातून एकदम वरती म्हणजे घराच्याही वरच्या भागामध्ये तो सोडला जातो. त्यामुळे आजूबाजूची हवा ही दुर्गंधित होत नाही. इथं मातीमध्ये असलेले जे जीवाणू आहेत एनरोबिक जीव, हे ह्या तरल अंशाला नायट्रेट, कार्बन डायऑक्साईड आणि जलामध्ये परिवर्तित करतात आणि टाकीच्या तळाशी जमा झालेला जो गाळरूप मल आहे तो काही काळानंतर म्हणजे 1-2 वर्षानंतर तो काढून घेतात आणि त्याचा खत तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. आता हे जे सेप्टिक टँक आहेत तर याचा उपयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे साबण, फिनेल यासारखे पदार्थ त्यात जाऊ देऊ नयेत, कारण ते जर पदार्थ गेले तर त्याच्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया करणारे जे जीवाणू आहेत ते त्यामुळं मरतील आणि त्यामुळं मग ते सेप्टिक टँकचं कार्य म्हणजेच मलाचं विघटन हे होऊ शकणार नाही. दुसरं म्हणजे टाकीच्या तळाशी साठलेला जो गाळ आहे, गाळरूप जो मल आहे तो वर्षातून एकदा बाहेर काढून टाकणं आवश्यक आहे. तर 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे शौचालय, ऍक्वोप्रायव्ही असं म्हटलं जातं त्याला. तर ह्या शौचालयाचं जे कार्य आहे ते सेप्टिक टँक प्रमाणच असतं, परंतु याचा आकार जो आहे तो वर्तुळाकृती किंवा आयताकृती असतो. म्हणजे जेवढे व्यक्ती या शौचालयाचा वापर करतील त्याच्या संख्येवर त्याची क्षमता ही अवलंबून असते. आता लहान कुटुंबाकरता 1 घनमीटर क्षमता ही पुरेशी असते. या शौचालयाचा वापर हा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा केला जातो आणि ह्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सेप्टिक टँक प्रमाणेच असते. फक्त सेप्टिक टँक असा लांब असतो, तसा हा लांब नसतो तर चौकोनी टाकी असते आणि या टाकीतून बाहेर पडणारा जो निर्मळ जलप्रवाह आहे हा बाग बगीचांकरता वापरला जातो किंवा नालीद्वारे बाहेर सुद्धा टाकता येतो आणि टाकीत तयार होणारे जे दुर्गंधी वायू असतात ते बाहेर जाण्याकरता टाकीवर पाईप बसवले असतात. त्या पाईप मधून ते हवेत उंचावर सोडले जातात. नंतर 6वा जो प्रकार आहे तो सुलभ शौचालय. सुलभ शौचालय हा पाटणा पद्धत, पाटणा इथं ती पद्धत सगळ्यात पहिल्यांदा विकसित करण्यात आली म्हणून त्याला पाटणा पद्धत असं म्हटलं जातं. तर हे पाटणा धर्तीवर आधारित असून कमी किमतीचं नवीन संशोधित आणि हँड फ्लश किंवा जलसील असलेलं शौचालय असतं आणि ते सध्या भारताच्या अनेक भागांमध्ये उपयोगात आणलं जातं. RCA प्रकारचं हे संशोधित रूप असून त्यात विशेष प्रकारचे तयार केलेले पॅन आणि जलसील ड्रॉप, वॉटर सील ट्रॅप यांचा समावेश असतो आणि हे 3 फूट चौरस आणि खोल खड्ड्याशी जोडलेले असतात. येथे मलावर प्रक्रिया केली जाते आणि त्याचं खतामध्ये रूपांतर होतं. या पद्धतीमध्ये पाण्याची गरज ही कमी असते.
याच आधारावर सुलभ शौचालय तयार केलेलं असून तिथं अल्पमात्रेत शुल्क भरून त्याचा उपयोग करता येतो. तिथं स्त्रिया, लहान मुलं, पुरुष या सगळ्यांना, स्त्रिया आणि लहान मुलं यांना मोफत प्रवेश दिला जातो आणि यालाच लागून स्नानाची सुद्धा व्यवस्था केलेली असते. प्रामुख्यानं शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे शौचालय आहेत. त्यानंतर रासायनिक शौचालय. रासायनिक शौचालय त्यालाच केमिकल क्लोसेट असं म्हटलं जातं. ह्या शौचालयाचा भारतात मात्र फार कमी प्रमाणात उपयोग केला जातो. याचा उपयोग कुठे केला जातो प्रामुख्यानं, तर जहाज आणि विमान. जहाजाच्या ठिकाणी आणि विमानाच्या ठिकाणी रासायनिक शौचालयाचा उपयोग केला जातो. यामध्ये धातूचा एक टँक असतो. त्या धातूच्या टँक मध्ये विसंक्रमित द्रव असतो आणि यामध्ये फिनाईल, कॉस्टिक सोडा यांचं द्रावण असतं आणि त्यावर मलविसर्जनाकरता एक बैठक किंवा सीटची व्यवस्था केलेली असते. या पद्धतीमध्ये पाण्याचा वापर केला जात नाही. म्हणजे मलविसर्जन केल्यानंतर कागदाचा उपयोग केला जातो. त्यानंतर तो कागद या रासायनिक शौचालयातच टाकला जातो आणि मल आणि हा कागद हे सगळंच त्याच्या खाली जो टँक बसवलेला असतो त्या टँक मध्ये जातं आणि त्या टँक मध्ये जो रासायनिक द्रव आहे त्या रासायनिक द्रव्याशी त्याची प्रक्रिया होते आणि त्याचं विसंक्रमित द्रवामध्ये रूपांतर होतं. प्रामुख्यानं विमानामध्ये हे रासायनिक शौचालय आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर अस्थायी शौचस्थाने. अस्थायी म्हणजे यात्रा, मेळावे, उत्सव, शिबिर, संमेलन किंवा सैनिक कॅम्प अशा ठिकाणी काही दिवसांसाठी म्हणून टेम्पररी लॅट्रिन हे तयार केले जातात आणि त्यावेळी अस्थायी शौचस्थानाची व्यवस्था करावी लागते. तर त्यावेळी तिथं काय केलं जातं, मलाचं व्यवस्थापन करण्यासाठी तर चर म्हणजेच लांब असे खड्डे खणले जातात. त्याचे दोन प्रकार आहेत, उथळ चर आणि खोल चर. उथळ चर जो असतो तो फारसा खोल नसतो आणि खोल चर जो असतो तो मात्र जास्त खोल खड्डे असतात. उथळ चर जो आहे तो 3 फूट लांब, 1 फूट रुंद आणि 3 ते 5 फूट खोल असतो आणि ते अशा पद्धतीचे समांतर चर हे खोदले जातात. आणि खोल चर जो असतो तो अंदाजे 3 फूट रुंद आणि 6 ते 8 फूट खोल असतो आणि भूपृष्ठाखाली 1 फूट पर्यंत चर भरत आला की त्याचा वापर बंद करतात आणि त्यावर भूपृष्ठापर्यंत माती टाकली जाते. मग ते आतल्या आत त्याचं कंपोस्टिंग होऊन जातं. त्यानंतर जलवाहन पद्धती, वॉटर कॅरेज सिस्टीम. आता हे मलनिर्हरणाचा आपण सगळा भाग बघितला. आता जलवाहन पद्धती म्हणजे आपली पाणी पुरवठ्याची जी पद्धत असते, पाणी पुरवठा सगळ्या गावामध्ये कसा केला जातो ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. मला वाटतं हा टॉपिक आपण उद्या सुरू करूया. ठीक आहे. अपद्रव्य निर्हरण आणि मलनिर्हरण समजलंय का? याच्यामध्ये प्रश्न असे येतात की अपद्रव्याचे प्रकार कुठले, त्याच्यामुळं रोगांचा प्रसार कसा होतो, कोणकोणत्या रोगांचा प्रसार याच्या मार्फत होऊ शकतो आणि त्याचं विल्हेवाट किंवा त्याचं व्यवस्थापनाच्या पद्धती कोणत्या, अशा प्रकारचे प्रश्न येतात. दोन्ही याच्यामध्ये अपद्रव्य आणि मल या दोन्ही बाबतीत असाच प्रश्न आतापर्यंत आलेला आहे. परत सांगा, रिपीट करा एकदा. काय प्रश्न का? काय रिपीट करायचे प्रश्न म्हणताय का तुम्ही? हो हो हो. हा, प्रश्न म्हणजे अपद्रव्य कोणकोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या प्रकारे तयार होते, त्याच्यापासून व्याधींचा प्रसार कसा होतो, व्याधी कोणते होतात आणि अपद्रव्य निर्हरणाच्या पद्धती कोणत्या. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय, एवढं डिटेल पेपरमध्ये लिहायची गरज नाहीये, कारण तुम्हाला समजा 10-20 मार्काचा जरी प्रश्न असेल तरी 3 पानं उत्तर अपेक्षित आहे. तर इतकं डिटेल लिहिण्याची गरज नाहीये. हेच मी जे आता सांगितले ते सगळं फक्त थोडक्यात लिहा, म्हणजे मग तुमचं योग्य उत्तर तयार होईल. ठीक आहे. दोन्हीवर असाच प्रश्न येऊ शकतो, अपद्रव्य निर्हरण आणि मलनिर्हरण.
मलनिर्हरणामध्ये जे काही शौचालयाचे प्रकार मी सांगितले ते सगळे थोडक्यात लिहायचे आहेत. सुलभ शौचालय, रासायनिक शौचालय, भूमिगत शौचालय, नंतर सेप्टिक टँक, हे सगळं थोडक्यात थोडक्यात लिहायचं. ठीक आहे. आता वॉटर कॅरेज सिस्टीम जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया.